अखिल एक काम 24 दिवसात पूर्ण करतो, तेच काम अनुपम 12 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सूत्र पहा. x गुणिले y छेद x अधिक y. x म्हणजे 24 दिवस गुणिले y म्हणजे 12 दिवस छेद x अधिक y म्हणजे 24 + 12 36. 12 × 1 = 12, 12 × 3 = 36, 3 × 1 = 3, 3 × 8 = 24. म्हणजे दोघे मिळून ते काम 8 दिवसात पूर्ण करतील. उदाहरण क्रमांक 2. आकाशला एका शर्टवर 20% सूट मिळाल्यावर त्याला तो 800 रुपयांना पडतो, तर शर्टची मूळ किंमत किती? समजा 100 रुपयाचा शर्ट 20% सूट मिळाल्यामुळे 80 रुपयांना मिळाला. आता मुळातच 800 रुपयांना शर्ट मिळालाय, तर आपल्याला इथं मूळ किंमत x घ्यावी लागेल. तिरपा गुणाकार करूयात. 80 गुणिले x बरोबर 100 गुणिले 800. हा शून्य कट, हा शून्य कट. 8 × 1 = 8, 8 × 10 = 80. म्हणजे एक्सची किंमत आली आपली 1000. तर त्या शर्टची किंमत असेल पर्याय क्रमांक 2 1000. प्रश्न क्रमांक 3 पहा. 7, 12, 18, 14, 19, 20 ची सरासरी किती? आपण अगोदर बेरीज करूया. 20 आणि 19, 39 आणि 14, 53, 53, 18, 71, 71 आणि 12, 83, 83 आणि 7, 90. एकूण संख्या आहेत 6, 6 × 1 = 6, 15 × 1 = 90. म्हणजे सरासरी आपली येईल 15. पर्याय क्रमांक 2. 4 पहा. एक मोटरसायकल 5 तासात 120 किमी अंतर जाते, तर 9 तासात किती किलोमीटर अंतर जाईल? 5 तासात म्हटले म्हणून 5 छेदाला लिहूया. 120 किलोमीटर अंतर जाते, 5 तासात 120 किलोमीटर, तर 9 तासात किती जाईल? म्हणजे गुणिले 9, 5 × 1 = 5, 24 × 5 = 120 आणि 24 × 9 = 216. म्हणजे 216 किलोमीटर ती मोटरसायकल जाणार आहे 9 तासामध्ये. 5वं गणित पहा. 95 गुणिले 105 बरोबर किती? 95 गुणिले 105 बरोबर 95 म्हणजे आपण असं लिहिलं 100 - 5 गुणिले 105 असं लिहिलं आपण 100 + 5. आता a - b गुणिले a + b या सूत्रानुसार a² - b² होईल. याचं पण आपण असं करून घेऊयात. म्हणजे 100चा वर्ग वजा 5चा वर्ग. 100चा वर्ग येईल 10,000 आणि 5चा वर्ग 25. 10,000 मधनं 25 दिले 9,975 आपलं उत्तर येईल, जे पर्याय क्रमांक 4 ला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 6वा. 12चा घन अधिक वजा 8चा घन अधिक वजा 4चा घन. तर पहा, कोणत्याही संख्येचा विषम घात असेल म्हणजे वजा संख्येत, समजा 15 वजा 15चा 9वा घात म्हणजे विषम घात असेल, तर उत्तर हे वजामध्येच येतं. तर आता आपण सोडूया. 12चा घन आहे 17, 28 वजा 8चा घन वजा 512
वजा 4चा घन वजा 64, वजा वजा असलं तरी बेरीज होते त्यांची. 728 वजा 512 आणि 64 वजा 576. 1728 मधनं 576 गेले, आपलं उत्तर येईल 1152. पर्याय क्रमांक 2. 7वं उदाहरण पाहूयात. एका शहराची लोकसंख्या 20,000 वरून 25,000 झाली असेल तर वाढीचे शेकडा प्रमाण किती? शेकडा प्रमाण बरोबर एकूण वाढ झाली 20,000ची 25,000, म्हणून ही 5,000 वाढ झालेली आहे. मूळ लोकसंख्या होती 20,000, आहे अशी आपण खाली लिहिली, गुणिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, बे एक बे 25चा भाग बसेल, म्हणजे 25% वाढ झालेली आहे. लोकसंख्यामध्ये शेकडा 25% वाढ झालेली आहे. 8वं उदाहरण पाहूया. राजू व रोहित यांच्या उंचीचे गुणोत्तर 4:3 आहे. जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती? पहिल्यांदा राजू दिलाय म्हणून राजूची उंची भागिले रोहितची उंची, आणि या उंचीचं गुणोत्तर दिलेलं आहे 4:3. आता रोहितची उंची दिलेली आहे 1.2 मीटर, ती आपण लिहून घेऊया. 1.2 मीटर राजूची उंची छेद रोहितची उंची आहे 1.2 मीटर बरोबर 4/3. तिरका गुणाकार केला तर राजूची उंची येईल आपल्याला 4/3 गुणिले 1.2. 3 काही 3 3 चौक 12 म्हणजे 0.4 येईल, आणि 4 चौक 16 म्हणजे 1.6 मीटर आपली राजूची उंची येणार आहे, जे पर्याय क्रमांक 1 ला आहे. पुढचं पाहूया. 21,025 चे वर्गमूळ किती? तर शेवटी 5 आहे म्हणून एकक स्थानी 5 लिहा वर्गमूळातील संख्येच्या. आता 210चं काय करायचं? 1 2 घरं सोडायची. 210 याच्यापेक्षा पूर्ण वर्ग संख्या बघायची, छोटी 196 असेल, जी 210 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आहे, आणि 196चं वर्गमूळ 14 येतं. आपलं उत्तर आलं 145. पुढचं उदाहरण पाहूया. ए व बी चे वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 31:45 होत असेल तर त्यांचे सध्याचे वय किती? सध्याचं वय काढायचं आपल्याला. गुणोत्तर आपण x मानूयात, म्हणजे समानपट x मानूयात. 3x अधिक 10 वर्षानंतर म्हणून 10/5x अधिक 10 बरोबर, हे गुणोत्तर आहे 10 वर्षानंतरचं 31:45. त्रिकच गुणाकार काढूया. 45 त्रिक 135 x अधिक 45 × 450 बरोबर 31/5 155 x अधिक 310. x एका बाजूला घेऊया. 135 मधनं 450 मधून 310 गेले, 90 आणि 50 ते 140 बरोबर 155 x मधून 135 x गेले, 20 x राहील. 20 एक 20, 7चा भाग बसेल. आजची वय काढू. 3x मध्ये 7 ठेवले म्हणजे x ची किंमत 3 21
आणि आपल्याला ते पर्याय क्रमांक 1 मध्ये सापडतं. 11वं उदाहरण पाहूया. सतरा गुणिले 29 बरोबर 493. तर 170 गुणिले 0.029 बरोबर किती? तर बघा, 17 गुणिले 29चं उत्तर आहे 493. इथं फक्त 17 वरती एक शून्य दिलाय, आपण पण इथे एक शून्य देऊन टाका. आता 3 घरं सोडून दशांश स्थळ दिलंय, त्यामुळं इकडून पण आपण 3 घरं सोडायची. 4.93 आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4. 12वं बघूया आपण. 28% गुणोत्तरात रूपांतर करा. 28% म्हणजे 28 भागिले टक्के म्हणजे 100 असतं. दोन्ही संख्येला 4 ने भागूया. 7 चौक 28 आणि 25 चौक 100. 7 25 येईल. पर्याय क्रमांक 1 मध्ये. 13वं उदाहरण पाहूयात आपण. 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात? तर 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात, म्हणून याला आपण 1000 न भागूया, म्हणजे रूपांतर किलोमीटर मध्ये होईल. इकडून आपण 3 शून्य काढले तर इकडे 3 घरं सोडून दशांश स्थळ जातं. 1 2 3 म्हणजे 0.001. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. 14वं उदाहरण पाहूया. 2.5 चे 20% किती? 2.5 गुणिले 20% म्हणजे 1/5 असतं. 50% म्हणजे 1/2. 75% म्हणजे 3/4 असतं. तर 20% म्हणजे 1/5. 5 1 5, 5 5 25, 0.5. पर्याय क्रमांक आपलं 1 हे उत्तर येईल. ₹70 ला एक खेळणे खरेदी केल्यावर राजूने तेच खेळणे विकून 15% नफा मिळवला, तर खेळण्याची विक्री किंमत किती? विक्री किंमत बरोबर खकी गुणुले 100 अधिक शेकडा नफा छेद 100. विक्री किंमत खरेदी किंमत आहे 70. 100 अधिक 15 म्हणजे 115 छेद 100. 5चा भाग बसेल. वरील 23 खालील 20. हा शून्य कटला. बे 1 बे 3.5 येईल. 3.5 गुणिले 23 केलं तर ते आपलं 80.50 येईल. पर्याय क्रमांक 3. 15वं उदाहरण पाहूया. 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंद मध्ये एकूण किती सेकंद असतात? 2 तासातले आपण सेकंद बघूया. एका तासात 36 सेकंद असतात. 2 तासात झाले आपले 72,7200 सेकंद. 30 मिनिटामध्ये किती असतील? तर 36च्या निम्म 1800 वरचे 15 सेकंद बेरीज केली 5,5 1 0 म्हणजे 9015 सेकंद येतील, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. 16वं उदाहरण पाहूया. 2/9 तर 4 किती? हे गुणोत्तर आहे आणि हे पण एक गुणोत्तर आहे. 2/9 म्हणजे 2/9 बरोबर 4/x. बे 1 बे 2 4 आणि x बरोबर 9 दुने 18. पर्याय क्रमांक 2. पुढे 245चा वर्ग किती? काय करायचं बघा.
या 5चा वर्ग एकक स्थानच्या 25, 24च्या पुढचा अंक घ्यायचा म्हणजे 24 गुणिले 25, 24 गुणिले 25 इन 600, म्हणजे आपला 245चा वर्ग आला 60,025, जो पर्याय क्रमांक 4 ला आहे. अठरावं गणित पाहूया. 55 वजा 25 भागिले 5 अधिक 30. 25 ला 5 ने भागलं तर 5 येईल, अधिक 30. 55 मधनं 5 गेले 50, अधिक 30. पर्याय क्रमांक 4 80 हे उत्तर येईल. 19व उदाहरण पाहूया. जर 8x वजा 4 बरोबर 3x अधिक 6 तर x अधिक 1 कंसाचा घन किती? सोडून घेऊयात. x पद एका बाजूला घेऊयात, म्हणजे 8x मधनं 8x वजा 3x, 3x बरोबर चिन्हाच्या तिकडे गेलं म्हणून वजा झालं. 6 वजा 4 इकडे आलं ते अधिक होईल. 8x मधनं 3x गेले, 5x बरोबर 10, 5 1 5, 5 2 10. x ची किंमत 2 आली, ती याच्यामध्ये ठेवली. 2 अधिक 1 3, 3चा घन 27 उत्तर येईल. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. कारण हे 20व गणित माझ्याकडून डबल झालेलं आहे. सॉरी.